नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 100वा आणि 101वा असे 2 श्लोक शिकणार आहोत. यामध्ये देवीची जी विशेषणं वापरली आहेत ती अशी आहेत. ती हृदयातील अनाहत कमळामध्ये वास करते. काल आपण बघितलं की यापुढच्या अनेक श्लोकांमध्ये देवी कुठे वास करते, तिचं एखादं विशेषण आणि तिला किती चेहरे आहेत, तिच्या हातामध्ये कुठली शस्त्र आहेत, याचं वर्णन करणारी आहे. तर या 100व्या श्लोकामध्ये ती सावळ रंगाची आहे. तिला 2 चेहरे आहेत, वदनद्वया असं तिला म्हटलंय. आणखीन कशी आहे, तर तिचे सुळे जे आहेत, तर ते चमकणारे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या माळा तिने घातल्या आहेत आणि ती रक्तामध्ये सुद्धा वास करते. आधीच्या श्लोकामध्ये 99व्या श्लोकामध्ये त्वक्स्था असं म्हणलं होतं, म्हणजे ती त्वचेत राहते असं म्हणलं होतं. इथे रुधिर संस्थिता असं म्हटलंय. त्यानंतरच्या श्लोकामध्ये ती वेगवेगळ्या शक्तींनी वेढली आहे. तर त्या शक्ती कुठल्या, तर काळरात्री आणि इतर शक्तींनी ती वेढली आहे. आणि तिला काय आवडतं, तर तिला तुपातला भात आवडतो. स्निग्धौदन प्रिया असं तिला म्हटलंय. आणि महायोद्ध्यांना वरदान देणारी अशी ती आहे. आणि राकिणी नावाच्या देवतेच्या रूपामध्ये ती आहे. अशी तिची विशेषणं ज्या 100व्या आणि 101व्या श्लोकात आली आहेत. ते 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी आजच्या आपल्या भागाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 100वा श्लोक असा आहे. अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता. हा श्लोक आता आपण 4 पादामध्ये विभागून म्हणूया. अनाहताब्ज निलया, अनाहताब्ज निलया, अनाहताब्ज निलया, अनाहताब्ज निलया, अनाहताब्ज निलया, श्यामा भावदनद्वया, श्यामा भावदनद्वया, श्यामा भावदनद्वया, श्यामा भावदनद्वया, श्यामा भावदनद्वया. अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया. दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि, 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 दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता, धरा रुधिर संस्थिता, धरा रुधिर संस्थिता, धरा रुधिर संस्थिता, धरा रुधिर संस्थिता. दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता, दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता, दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता. आता 100वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया, दंष्ट्रोज्ज्वलाक्षमालादि धरा रुधिर संस्थिता, अनाहताब्ज निलया श्यामा भावदनद्वया,
दंष्ट्रोज्ज्वला क्षमालादी धरा रुधिर संस्थिता. आता 101वा श्लोक आपण म्हणूया. कालरात्र्यादिशक्त्यौघ वृता स्निग्धौदन प्रिया महावीरेंद्र वरदा राकिण्यंबा स्वरूपिणी. 4 पादामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणूया. कालरात्र्यादिशक्त्यौघ 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 वृता स्निग्धौदन प्रिया 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 कालरात्र्यादिशक्त्यौघ 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 वृता स्निग्धौदन प्रिया महावीरेंद्र वरदा महावीरेंद्र वरदा महावीरेंद्र वरदा महावीरेंद्र वरदा महावीरेंद्र वरदा राकिण्यंबा स्वरूपिणी राकिण्यंबा स्वरूपिणी राकिण्यंबा स्वरूपिणी राकिण्यंबा स्वरूपिणी राकिण्यंबा स्वरूपिणी महावीरेंद्र वरदा 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 राकिण्यंबा स्वरूपिणी. आता संपूर्ण 101वा श्लोक म्हणूया. कालरात्र्यादिशक्त्यौघ वृता स्निग्धौदन प्रिया महावीरेंद्र वरदा राकिण्यंबा स्वरूपिणी 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 कालरात्र्यादिशक्त्यौघ वृता स्निग्धौदन प्रिया महावीरेंद्र वरदा राकिण्यंबा स्वरूपिणी. आजच्या भागामध्ये आपण 100वा आणि 101वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकूया. आजचा भाग इथे थांबवू. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.